भगवंत आम्हाला निघाले आणि उद्धव पळत 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 त्या ठिकाणी आणि भगवंताला विचारतात, भगवंताला विचारतात, प्रभू आपण आम्हाला जाण्याची आणि तयारी झाली म्हणाले. उद्धव म्हणाले, देवा मला पण माझी इच्छा आहे की मी तुमच्या बरोबर येऊ. नाही उद्धवा, तुला माझ्या बरोबर येता येणार नाही, कारण येतानाही तू माझ्या बरोबर आला नव्हता आणि जाताना तरी माझ्या बरोबर असा गेला. त्यावेळेला उद्धव विचारतो तुला, प्रभू तुम्ही निघाला, आजपर्यंत तुम्ही या मृत्यूलोकामध्ये होता, धर्माची स्थापना तुम्ही केली, आता तुम्ही निजधामाला गेल्यानंतर या धर्माची स्थापना कोण त्यावेळेला उद्धवाला सांगा, उद्धवा मी कुठेही चाललेलो नाही, माझं जे तेज आहे हे तेज मी या श्रीमद भागवत कथेमध्ये घेऊन चाललोय. विठ्ठल चाललेलो नाही. स्वकीयं भवेत् तेजस्या श्री भागवते तेजे स्वकीयं भवेत् तेजस्या श्री भागवते तिरोधाय प्रविष्टो अहं श्रीमद भागवताय. या भागवत श्रीमद भागवत महासागरामध्ये मी प्रविष्ट होत आहे. माझं तेज संपूर्ण या म्हणून ती माझी वाङ्मय मूर्ती आहे, अक्षर मूर्ती आहे. मी कुठेही जात नाही, जो वाचील तो वाचेल. एवढा महान ग्रंथ भगवंताची ग्रंथ नव्हे हा स्वकीय भवेत् तेजस्या भागवते तिरोधाय प्रविष्टो तेनेयं वाङ्मय मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरि. सेवनात् श्रवणात् पठनात् दर्शनात् पापनाशी. जो श्रवण करे, तो दर्शन की, तो वाचे, तो याचा अनुभव. गोपाल कृष्ण पद्मपुराणामध्ये दोन कथा आलेल्या आहेत की हा श्रीमद भागवत कथा किती. पहिली कथा आहे ज्ञान वैराग्याला कारुण्य कसं प्राप्त झालं. एका नारदजी आणि तीर्थयात्रेला गेला. बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथपुरी असं करत 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 ते आणि वृंदावन या क्षेत्रामध्ये आले. आणि वृंदावन या क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांना एक दृश्य दिसलं. ते दृश्य कसं होतं. एक असणारी तरुण स्त्री, तिच्या मांडीवर दोन वृद्ध झोपलेले आहेत आणि अनेक स्त्रिया तिथं हवा घालत आहेत. कारण नारदाने दृश्य पाहिलं ते काहीच होते. ते निघाले तेवढ्यात त्या मुलीने आवाज दिला,
दर्शनं तवलोकैश्च सर्वथा हो साधू चरणंकीत हो साधू थांबा थांबा माझ्या मनाची चिंता दूर करा. त्या वेळेला ती नवतरुणी स्त्री होती. ती नवतरुण स्त्री नादाला म्हणते, नारदजी आज बरोबर भगवंताची माझ्यावर कृपा झाली. तुमच्या सारखे संत ज्या मला भेटले त्या भगवंताची कृपा माझ्यावर झाली. कारण संत भेट अतिशय माझ्या हातचं दूध पितोय. माझ्या हातून जेवतो ती एका दिवसाची काय गरमावी. आम्ही सकाळी सत्यनारायण करतो, संध्याकाळी भगवंताची प्राप्ती व्हावी असते. म्हणतात भगवंताच्या जन्मोजन्मीचे पुण्याने भगवंत आपल्यावर कृपा करतो. भगवंताची आपल्यावर कृपा होते आणि भगवंताची कृपा झाली की संत भेटू म्हणून अवघड. असणारी तरुणी म्हणते, नारदजी तुमच्यासारखे संत चार मला भेटले त्यासाठी भगवंताची माझ्यावर कृपा झाली. त्यावेळेला नारदजी विचारतात, तू कोण आहे? चार प्रश्न केले. हे मुली तू कोण आहे? तुझ्या मांडीवर झोपलेले दोन वृद्ध आहेत ते कोण आहे? आणि अनेक स्त्रिया या ठिकाणी हवा घालतात या कोण आहे? आणि तुला कसली चिंता आहे? चार प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, हे करोडी तू कोण आहे? मी भक्ती आहे. मी भक्ती आहे. माझ्या मांडीवर झोपलेले जे दोन वृद्ध आहे ते ज्ञान आणि वैराग्य आहे. आणि अनेक स्त्रिया या ठिकाणी हवा घालतात या कोण आहे? म्हणाले ह्या भारत वर्षामध्ये असणाऱ्या सर्व नद्या ज्या आहे ते आमची सेवा करायला येतात. सर्व ज्या नद्या आहे त्या नद्या स्त्री रूपाने तरुणांची सेवा करतात. म्हणाले चौथा प्रश्न तुम्हाला प्रश्न चिंता. म्हणाले चिंता एकच आहे. व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं, आई ही वयस्क झालेली असते आणि मुलं हे तारुण्यात असतात. म्हणाले माझं या ठिकाणी उलट झालंय. मी तारुण्यात आहे, माझे दोन वृद्ध झालेले आहे.
यांना तारुण्य कसं प्राप्त होईल हे चिंता करायची. मी तारुण्यात का आणि माझे मुलं वृद्ध वयोवृद्ध का? ज्ञान वैराग्य वयोवृद्ध तू भक्ती आहे. यमुना नदीचा तट आहे, हे वृंदावन आहे. या वृंदावनामध्ये भक्तीचा उहापोह झालेला आहे. प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जा, राधे 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 राधे. भक्ती वृंदावनामध्ये वृद्धिगत होते. जे दोन मुलं आहेत त्या मुलाला इतर कुणीही विचारत नाही, म्हणून ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. परंतु माझे जे दोन ज्ञान आणि वैराग्य आहे यांना तारुण्य कसं प्राप्त होईल? त्यावेळेला अनेक शास्त्र आणि त्या ज्ञान आणि वैराग्य समोर वाचून दाखवले तर त्याचा काही परिणाम झाला. शेवटी आकाशवाणी झाली, नारदजी सत्कर्म करा, सत्कर्म करा. सत्कर्म याचा अर्थ नारदजीला करायला तयार. प्रत्येक संताला जाऊन विचारायला लागले, सत्कर्म करा, सत्कर्म करा. आकाशवाणी काय करावं? कोणी त्या प्रश्नाचं उत्तर देत, कोणी प्रश्नाचं उत्तर देत. काही म्हणाले हा काय प्रश्न आहे का? हा प्रश्न होऊ शकत नाही. त्यावेळेला नारद तिथून निघाले बद्रिकाश्रमामध्ये. बद्रिकाश्रमामध्ये आल्यानंतर त्यांना संतांची भेट झाली. ती आहे सनकादिक संत. आणि याच सनकादिक संतांजवळ तुकोबारायांना मूळ पाठवण्याची विनंती केली. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संतांची भेट झाली. नारदजी सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार हे चार संतांची संत आहेत. आणि असणारे नारदाचे थोरले बंधू आहे. विश्वसृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला सनकादिक संत निर्माण झाले आणि नारदजी शेवटचा नंबर आहे. आणि विचारलं सनकादिक संतांना नारदजी आकाशवाणी झाली, सत्कर्म करा, सत्कर्म करा. कोणतं सत्कर्म करायचंय? तेव्हा असणारे सनकादिक संत सांगतात की असणाऱ्या ज्ञान आणि वैराग्याला जर तारुण्य प्राप्त करून द्यायचं असेल, तुम्ही त्याला श्रीमद भागवत हे सत्कर्म. म्हणाले कुठं करायचं, कसं करायचं? म्हणाले त्याची काळजी करू नका. हे सनकादिक संत म्हणाले आजपासून 8व्या दिवशी माझी कथा आनंद घाटावर हरिद्वारला होणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्ञान आणि वैराग्याला सर्व असणारे नियम सांगितले नारदजीला.
आणि असणारे सरकारी संघ आणि बरोबर 8 दिवसांनी आनंद घाटावर हरिद्वारला आणि त्या ठिकाणी कथेला प्रारंभ झाला. या कथेचा प्रचार कोणी केला? नाथांनी केला. पर्वतांना निमंत्रण, नद्यांना निमंत्रण, ऋषी 88,000 ऋषीला निमंत्रण, सर्वांना निमंत्रण दिलं आणि हरिद्वारला ही कथा चालू झाली. कथा चालू झाल्यानंतर दान आणि वैराग्य त्या ठिकाणी आले. भक्ती त्यांना घेऊन त्या ठिकाणी आली आणि ज्या वेळेला कथेला प्रारंभ झाला सवितान धर्माय विश्वोपद्राये सवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिला स्कंद झाला, दुसरा स्कंद, 12 स्कंद झाले आणि 12 स्कंद झाल्यानंतर ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते संपल्याबरोबर एवढ्या सदैवते ज्ञान आणि वैराग्य कारुण्यामध्ये नाचू लागले. हरी मुरारी एकनाथ घरी एखादे झाड लावलं तर ते झाड उगवत नाही, जरी उगवलं तर त्याला फळ येत नाही. काय करावं? पुत्र संतती नाही. मी आत्महत्या करण्याकरता म्हणाले आत्मदेवा, अरे ज्या देहाची प्राप्ती होण्याकरता स्वर्गातली देव इच्छा करतात, या नरदेहाच्या प्राप्ती करता स्वर्गात देखील इच्छा करतात आणि तो मात्र त्याची आत्महत्या करतो. काय हे जीवन करून काय पुत्र संतती नाही. तेव्हा त्या साधू महाराजांनी त्याच्या कपाळावर संतती आहे का पाहिलं. म्हणाले आत्मदेवा, अरे ह्या जन्मात काय 7 जन्मामध्ये तुला पुत्र संतती. मग म्हणाले मग का आत्महत्या करू. त्यावेळेला साधू महाराजांनी या आत्महत्येतून प्रवृत्त होण्याकरता त्याला एक फळ दिलं. म्हणाले आत्मदेवा, एक फळ घेऊन जा आणि त्या पत्नीला दे, तुला एक पुत्र प्राप्त. ते फळ दिलं आणि धुंदरी जवळ दिलं आणि सांगितलं, धुंदरी एका महान आत्मदर्शी त्रिकाळज्ञानी साधून मला हे दिलेलं फळ आहे, याचं सेवन करतो. एवढ्या तिची बहिणी आणि तिनं बहिणीला सांगितलं, की पतिराजाने फळ आणलं आणि तुला पुत्र प्राप्त होईल म्हणून सांगितलं. तर बहीण असते, ती बहीण म्हणाली, अगं अशा फळानं जर पुत्र प्राप्ती झाली असती का करण्याला हे बहीण पतीकडे ती काय गरज होती म्हणे. अगं या साधू महाराजांचे काय गुण बसतील म्हणे.
त्यापेक्षा असं कर म्हणाले, तुझ्या पत्नीनं आणलेला आहे ना, हा खाल्ला म्हणून सांग. गर्भवतीचं सोंग कर. मला दिवस गेलेले काय म्हणाले, माझा मुलगा झाला की मी तुला दे. तर म्हणा सोंग. महाराज तिला गर्भवतीचं सोंग घेतलं आणि योग्य वेळी आणि असताना जे फळ होतं ट्रायल घेण्याकरता ते गायीला ते पूर्ण दिवस झाल्यानंतर असणारी त्याची बहीण प्रसूत झाली आणि तिने ते बाळ आणून दिलं. आत्मदेवाला सांगितलं की मला बाळ झालं. आणि तिकडे सुद्धा त्या गायीला जे फळ दिलेलं होतं, त्या गायीने एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. गो म्हणजे गाय, कर्ण म्हणजे कान. त्या मुलाचे कान गायीसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. इकडे मुलगा प्रसूत झाला, इकडे धुंदली प्रसूत झाले नाही, बहिणीचं मुलगा आहे. आता त्याचं नाव काय ठेवायचं, याच्यामध्ये पती पत्नीचा वाद. धुंदली म्हणजे माझ्या नावाला झालं पाहिजे, माझं मॅचिंग नाव झालं पाहिजे. आणि आत्मदेव माझं मॅचिंग नाव झालं पाहिजे. शेवटी आत्मदेवाने माघार घेतले, बाई तुझ्या म्हणण्यात. मग तिचं नाव तर धुंदली आणि मुलाचं नाव ठेवलं ध्रुवकारी. पण वाईट विचारातून निर्माण झालेली संतती होती ध्रुवकारी, म्हणून त्याची विचार वाईट, त्याचा आचार वाईट. आणि सात्विक फळापासून तो गोकर्ण झाला होता धार्मिक. जसा हा आत्म असणारा हा मुलगा लोकांनी मोठा होऊ लागला, तसा विचार करू लागला. जे खाऊ नये ते खाऊ लागला, जे पिऊ नये ते पिऊ लागला. वाईट विचार एवढंच नाही तर आपल्या बापाला संपत्ती म्हणून पैसे मागायला गेला, बापाने दिले नाही, मग कंबरला लाच मारली. आणि तो आत्मदेव पुन्हा आत्महत्या करायला. सुरुवातीला मुलगा नव्हता म्हणून आत्महत्या करायला निघाला. आत्महत्या करायला निघाला मुलगा नाही म्हणून. आता मुलगा वाईट निघाला म्हणून आत्महत्या करायला. त्यावेळेला सात्विक मुलगा होता गोकर्ण, त्याने थांबवलं. पिताश्री आपल्याला जन्म याच्याकरता मिळालेला नाही, आत्महत्येकरता मिळाले नाही, भगवंताच्या प्राप्तीकरता मिळालेला हा ध्येय आहे.
तामश्रेण सदान्यस्तत्वं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की राधे सुंदर असं पुन्हा मंगळाचरण तुम्ही म्हणाल एका ग्रंथाला आरंभ करण्याकरता मंगळाचरण एकदा केलेलं आहे पुन्हा मंगळाचरण करण्याची गरज का भासते ग्रंथ चालू होत असताना प्रथम मंगळाचरण केलं सत्तानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः एकदम मंगलाचरण केल्यानंतर पुन्हा मंगलाचरण करण्याची का गरज भासते गरज याच्या करता भासते पहिल्या मंगलाचरणामध्ये कृष्णाय नमः असा शब्द आहे आणि भगवान कृष्ण भगवान विष्णूचा अवतार आहे भगवान विष्णूचा अवतार आहे आणि वैष्णवांचा भगवान विष्णू आराध्य दैवत आहे म्हणून जे शिवभक्त आहे जे गणपतीचे उपासक आहे जे देवीचे उपासक आहे ते म्हणतील आमच्याकरता ग्रंथ नाही वैष्णवांकरता म्हणून पुन्हा मंगलाचरण करत असताना कारण कोणत्या देवाचं नाव घेतलं जो सत्य परमात्मा आहे त्याला सत्यं परं धीमहि कोणत्या देवते संपूर्ण श्लोकामध्ये कोणत्याही देवतेचं नाव नाही जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतं चार्थे सुखीश्वराय या जगतामध्ये एक परमात्मा एको देवः सर्वभूतेषु भगवद्गीता एक आणि जो एक परमात्मा आहे जो सत्य परमात्मा आहे त्याला परब्रह्म दिसतो तो अव्यक्त आहे तो निर्गुण आहे निराकार आहे या जगताचं उत्पत्ती या जगताची उपादान कारण आणि निमित्त कारण तोच आहे त्याच परब्रह्मापासून जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतं काय शब्द वापरला ब्रह्मसूत्रातलं पहिलं सूत्र आहे जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतं ज्याच्यापासून या विश्व सृष्टीची निर्माण झाली या विश्व सृष्टीला ज्याचा आधार आहे आणि जो ज्याचा नाशही करतो समावेश तो करतो असा व्यापक असलेले जे तत्व आहे ते सत्य सामान्य रूपाने आपल्या या जगतामध्ये असतो विशेषत्वाने या जगाच्या पलीकडे सामान्य रूपाने सर्वात कबीराम देहादेही हे सामान्य तो या जगाच्याही पलीकडे आहे माऊली ज्ञानोबा आहे जे सर्वही जगा प्रभुजी जे सर्वही एकते ते तत् शब्दे बोली गेले सामान्य रूपाने या जगतात जेवढं द होल युनिव्हर्स इन टू लिव्ह आहे इन पर्सनॅलिटी ऑफ गॉड
सामान्य रूपाने या जगतामध्ये असो, विशेष रूपाने वेदांतामध्ये त्याचा उल्लेख असा आहे, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्सात सर्वात प्रसन्न. वेद काय सांगतात? अन्वय आणि व्यतिरेक पद्धती. अन्वयानं सर्व ठिकाणी तो आहे आणि व्यतिरेकानं या जगाच्या असं असणारं जे परमतत्व सत्यम सत्यम परम धीमहि परमात्म्याला वंदन केलं आणि प्रथम स्मरणाला सुरुवात. कृष्ण आणि 28,000 वर्षे घडलेले आहेत आणि शौनक ऋषींनी त्यांना 6 प्रकारचे प्रश्न दिले आणि या 6 प्रश्नाची उत्तरं म्हणजे भागवत. शौनक ऋषींनी पहिला प्रश्न केला, Which is the best साधन to get सर्व सुख? या जगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ साधन Which is the best साधन to get सर्व सुखांपर्यंत ब्रह्म वाटे. सुखम च निर्गुणम ब्रह्म. पहिला प्रश्न केला. दुसरा प्रश्न केला, Which is the best ग्रंथ to get all शास्त्र? सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणता की ज्या ग्रंथामध्ये सर्व शास्त्राचा सार आलेला आहे. तिसरा प्रश्न केला, सर्वात श्रेष्ठ कोणता? चौथा प्रश्न केला, हाऊ मेनी गॉड्स अवतार? भगवंताचे अवतार किती? पाचवा प्रश्न केला, Why he come to the earth? वो मृत्यू लोकांमध्ये कशा करता येईल? आणि 6वा प्रश्न केला, When you are going to the Dham, who protect the धर्म? जेव्हा हा परमात्मा निघून जातो तेव्हा या धर्माला संरक्षण होतो. 6 प्रश्न केले. या 6 प्रश्नांची उत्तरं म्हणजे संपूर्ण असणारी श्रीमंत. दुसरं मंगलाचरण केलेलं असेल, नारायण नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती ततो जयमुखे. व्यासांचे पुत्र होते शुकमुनी. हे शुकमुनी जे होते आईच्या पोटामध्ये 12 वर्ष होते. व्यासनी सांगतात पुत्र बाहेर ये, परंतु येत नाही. कारण त्याला माहिती बाहेर आलं तर कधीच मार्ग लागेल. तेव्हा
तेव्हा भगवंत त्या ठिकाणी गेले, प्रार्थना केली, माझी माया तुला सतावणार नाही, बाहेर ये. तेव्हा व्यासजी बाहेर आले. 12 वर्षाचे होते त्यावेळेस. लागले जो You are going to jungle. You are naked. विवस्त्र सोडून ते निघाले. आई हात मारते वाटलं. कुठला थांब